केस गळणं खरं तर स्त्रियांची एक कॉमन समस्या आहे। जेवढे केस गळायला लागतात तेवढं टेन्शन आणखी वाढत जातं। मात्र टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण जर केसांची योग्य काळजी घेतली तर हा हेअरफॉल थांबू शकतो। आणि केसांची काळजी नेमकी कशी घ्यायची याबाबत सांगतात डॉक्टर गौरी चव्हाण। सौंदर्याचा अगदी जवळचा संबंध आहे। छान लॉंग शायनी हेअर असावे हे कुणाचं स्वप्न नसतं, अर्थातच प्रत्येकाचं असतं। आपण केस विंचरताना किंवा केस धुताना आपल्याला केस गळताना दिसतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की हे नॉर्मल आहे का। तर दिवसाला 50 ते 100 केस गळणं हे अगदी नॉर्मल आहे। पण जर त्याहून अधिक केस गळत असतील, केस विंचरताना अगदी केसांचा सडा पडत असेल किंवा नुसता केसांमधून हात फिरवलात तरी हातांमध्ये केसांचा गुच्छ येत असेल, तर कदाचित तुम्हाला हेअरफॉल ही समस्या असू शकते। आणि म्हणूनच आज आपण हेअरफॉल या समस्येची कारणं आणि त्यावरचे विविध उपाय यांबद्दल बोलणार आहोत। हेअरफॉलची अनेक कारणं आहेत। आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, एनी काइंड ऑफ स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस। फिजिकल स्ट्रेसमध्ये एनी काइंड ऑफ फिजिकल ट्रॉमा, जसं की एखादी मोठी सर्जरी किंवा एखादा ॲक्सिडेंट किंवा एखाद्या मोठ्या आजारपणातून तुम्ही उठलात, जसं की टायफॉइड, तर त्यानंतर तुम्हाला केस गळताना आढळून येतात। जनरली 2 ते 3 महिन्यानंतर हे केस गळण्याचं प्रमाण लक्षात येतं आपल्या, कारण केसांची फेज 3 प्रकारे असते। एक म्हणजे ग्रोथ फेज, एक रेस्टिंग फेज आणि एक शेडिंग फेज। पण अशा सडन स्ट्रेसच्या काळामध्ये केस बऱ्याच प्रमाणात डायरेक्ट शेडिंग फेजमध्ये जातात आणि आपल्याला केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं। तसंच पोस्ट प्रेग्नन्सी हेअरफॉलमध्ये सुद्धा दिसून येतं, कारण डिलिव्हरी होणं हा स्त्रीसाठी एक फिजिकली आणि मेंटली स्ट्रेसफुल इव्हेंट असतो। त्याच्यामुळे 2 ते 3 महिन्यानंतर खूप प्रमाणात केस गळताना आढळून येतात। अशा प्रकारच्या केस गळण्याला टिलोजन एफिवियम म्हणतात। ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पेशंटला ॲश्युरन्स देणं की हे तात्पुरतं केस गळण्याचं आहे, हे हळूहळू कमी होईल। जसं आपली बॉडी रिकव्हरी व्हायला चालू होते तसं केस गळणं आपोआप कमी होतं। त्यानंतर येतो तो मेंटल स्ट्रेस। आजच्या ह्या मानसिक तणावपूर्ण काळामध्ये स्ट्रेस कुणाला नाही आहे, सर्वांनाच आहे। पण हा स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन किंवा योगा, रिलॅक्सेशन यासारखे प्रकार तुम्ही करू शकता, किंवा ज्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो असे वेगवेगळे छंद जोपासू शकता। तसंच रोज 6 ते 8 तास संपूर्ण झोप घेऊ शकता की ज्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस मेंटेन राहील। तसंच न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे। आयर्न डेफिशियन्सी, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, ॲनिमिया होतो आणि केस गळण्याचं लक्षण प्रामुख्याने दिसून येतं। तसंच विटॅमिन डेफिशियन्सी, विटॅमिन बी मध्ये बायोटिन हे केसांसाठी अतिशय आवश्यक असं विटॅमिन आहे आणि जे कमी असेल तर केस गळणं नक्कीच वाढतं। तसंच प्रोटीन डेफिशियन्सी, खरं तर आपल्याला गरज आहे प्रोटीनयुक्त आहार घेण्याची, कारण आपले केस हे कॅरोटीन नावाच्या प्रोटीनने तयार झालेले आहेत। मग प्रोटीनयुक्त आहारामध्ये तुम्ही मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, तसंच मासे, अंडी या सगळ्या प्रकारच्या आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे। एवढंच नव्हे तर विटॅमिन सी युक्त फळं, लिंबू, संत्री, मोसंबी यांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करा, कारण विटॅमिन सी मुळे आयर्नचं सुद्धा ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं। तसंच अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला असणारे विविध आजार आणि त्यावरचे आपण घेत असलेली औषधं, जसे की डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम यांमध्ये केस गळण्याचं प्रमाण वाढतं आणि आपण वेगवेगळी घेत असलेली औषधं, स्टिरॉइड्स, अँटी डिप्रेसंट्स यांचा सुद्धा आपल्या केसांवरती परिणाम होत असतो। अशा वेळेस आपण डॉक्टरी सल्ल्याने आपले आजार कंट्रोलमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे। तसंच ओव्हर हेअरस्टायलिंग हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। लक्षात घ्या, हीटमुळे हेअरमधले बॉन्ड्स वीक होतात आणि हेअर शाफ्ट ब्रेक व्हायला चालू होतं आणि तसंच स्प्लिट एंड्स तयार होतात। त्यामुळे तुमचे रिबॉन्डिंग, पर्मिंग, आयनिंग ह्यासारख्या ज्या हेअरस्टाईल्स आहेत त्या तुम्ही वारंवार करणं खूप धोकादायक आहे। तुम्हाला अगदीच करायचंच झालं तर 8 ते 10 महिन्यांचा तरी गॅप 2 ट्रीटमेंटमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे। एजिंग हेही एक महत्त्वाचं कारण आहे। एजिंग कुणाला चुकलं आहे? वाढत्या वयाबरोबर केस गळण्याचं प्रमाण वाढत जातं। स्पेशली स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं, ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे। त्यानंतर केसांच्या विविध आजारांमुळे सुद्धा केस गळण्याचं प्रमाण वाढतं, जसं की ॲलोपेशिया एरियाटा ह्या आजारामध्ये शरीराच्या कुठल्याही भागावरचे केस एकाच वेळेस गळून जातात आणि बिना केसांचा एक पॅच शरीरावरती निर्माण होतो। तसंच ट्रॅक्शन एलोपेशिया ह्याच्यामध्ये केस घट्ट बांधल्यामुळे हेअरलाईन मागे मागे जात जाते आणि केस गळायला लागतात।
अनुवंशिकता हेही एक महत्त्वाचं कारण असतं. आईच्या घरातून किंवा वडिलांच्या घरातून अनुवंशिकतेने जर बाळनेसचं प्रमाण असेल तर कमी वयात सुद्धा केस गळण्याचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. हल्ली तर 20 ते 30 वर्ष वयाच्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला बाळनेसचं प्रमाण आढळून येतं. ह्यालाच म्हणतात अँड्रोजेनिक ॲलोपेशिया. फिमेल पॅटर्न बाळनेस किंवा मेल पॅटर्न बाळनेस असं ह्याला म्हणतात. त्याच्यामध्ये हेअरलाईन मागे मागे जाते, टाळूवरचा किंवा टेम्पोरल लोब्सवरचा केसांचा भाग कमी कमी होत जातो. बऱ्याच वेळा हे होताना आपल्या लक्षातच येत नाही की आपल्याला बाळनेस होतो आहे, आपला बाळनेस वाढत आहे किंवा ह्यासाठी काही ट्रीटमेंट्स असतील हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. पण जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलात, टर्मास्कोपच्या सहाय्याने डॉक्टरांनी हेअर अनालिसिस केलं तर तुमच्या नेमकं हेअरफॉलचं किंवा बाळनेसचं कारण आपल्याला शोधून काढता येतं आणि त्यासाठी विविध ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहेत. मिनॉक्सिडिलसारखी स्काल्पला लावण्याची औषधं डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात. तसंच फिनेस्ट्राईड, सॉ पाल्मेटो, बायोटिन सप्लिमेंट्स यासारखी औषधं तुम्हाला डॉक्टर घेण्यासाठी देतात. एवढंच नव्हे तर विविध ॲडव्हान्स थेरपीसुद्धा ह्यामध्ये आलेल्या आहेत. स्टेम सेल थेरपी, प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी यासारख्या थेरपीजमुळे हेअरफॉल तर थांबतोच, केस थिकसुद्धा होतात आणि तुमचे गेलेले केससुद्धा पुन्हा रिवाईव्ह करता येतात. ह्या थेरपीजचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. आपल्या येणाऱ्या विविध भागांमध्ये आपण ह्या सुद्धा थेरपीजची माहिती करून घेणार आहोत. तत्पूर्वी केसांची काळजी कशी घ्यावी हे आपण माहिती करून घेऊया. तेल लावताना सुद्धा तेल हलकं गरम करून हलक्या हाताने केसांना मसाज करा. आंघोळीपूर्वी एखाद तास तेल लावलं तरी ते ठीक आहे. तसंच केस धुताना माइल्ड शॅम्पूचा वापर करा. जास्त गरम पाण्याने केस धुवू नका, तर कोमट पाण्याने केस धुवा. कंडिशनर्सचा वापर करा. तसंच केस नॅचरली सुकून द्या. वारंवार ब्लो ड्रायचा वापर केस सुकवण्यासाठी करू नका. अगदी ब्लो ड्राय वापरायचाच झाला तर कोल्ड ब्लो ड्राय वापरा. केस विंचरताना ओलसर असताना विंचरू नका आणि विंचरताना लांब दाताच्या कंगव्याचा वापर केला तर जास्त चांगला आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही केसांसाठी कोणते क्लिप्स किंवा कोणते रबर बँड्स वापरतायत याबद्दल सुद्धा तुम्ही दक्ष राहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा इलॅस्टिक रबर बँड्समध्ये केस गुंतून केस गळण्याचं प्रमाण जास्त वाढतं. तसंच तुम्ही बाहेर जाताना प्रवासामध्ये केस मोकळे ठेवणं योग्य नाही, तर केस बांधलेले पाहिजेत. जर तुम्ही स्कूटी किंवा बाईकवरून जात असाल तर एक्स्ट्रा केसांवरती स्कार्फचं आवरण केलं पाहिजे, ज्याच्यामुळे उन्हापासून आणि धुळीपासून केसांचं चांगलं रक्षण होईल. मला वाटतं तुम्ही एवढी जरी केसांची काळजी घेतली तरी नक्कीच तुमच्या केसांचं गळणं तुम्ही कमी करू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.